50 वर्ष 55 वर्ष इंदिरा गांधी दिले, शंकरराव चव्हाणांना उद्घाटन केलेलं आहे. रेबीन कापली, मला कळतंय नाही रेबीन कापली होती तेव्हापासून राहतो आम्ही इथं. आणि ते म्हणते आमची जागा आम्ही पाळली. कशी काय जागा होती त्याची? मग याने दिलं, कशाला दिलं मग आम्हाला? 6 महिन्यापासून आम्हाला करायची होती. ग्रामपंचायत होती तेव्हापासून आमच्या घरावर 6 महिन्यापासून 2 महिन्यापासून आता आली महानगरपालिका. काय करायला पाहिजे? आम्ही जागा नाही, पावसा पाण्यात बसते. मी आम्हाला नोटीस नाही, काय नाही. पोलिसाची अतिक्रमची गाडी आली, हॅलो 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 विचारलंय आपण. ते बी आमच्या सुनबाईंना पोरीने विचारलंय तेव्हा म्हणे उद्या घर खाली करा. सगळ्या गाडी आली, सकाळी घर खाली करायची. आता कुठं जावं साहेब आम्ही घर खाली करून? तुम्ही सांगा. किरायानं घर भेटाना, कोणी काय करेना. असं गरीब परिस्थितीला नाही देत, सगळ्यांना माहिती आहे. सर काय सांगेल आता हे जे एरिया आहे, एरियाचं नाव सांगा आणि जे अतिक्रमण होत आहे तुम्हाला वाटतं का हे बरोबर आहे? नक्षत्रवाडीचा परिसर आहे. इथे नंदकुमार घोडेले हे महापौर पण राहून गेले, जे की शिवसेनेत होते. आता सध्या कोणत्या पक्षात आहेत मला नक्की सांगता येणार नाही. त्यांनी पण इकडे ढुंकून बघितलेलं नाही आहे असं सगळ्यांचं सांगणं. बघितलं की त्यांनी इकडे आले पोलीस नाही आली. इथे ते पहिल्यांदा निवडून इथून आलेत. त्यांचं राजकीय आयुष्य इथून सुरुवात झालेली आहे, तरी पण ते इथं आलेले नाही आहे. सगळ्यांना आशा लागून होती की साहेब येतील, पण साहेबांनी इकडे बघितलं नाही. आणि हे अतिक्रमण आपण 100% नाही म्हणू शकत. आता सर रोडची पूर्वनियोजित जागा असू शकते, असली तरी सुद्धा तिथे घरकुल सँक्शन झालेत. मग या सिस्टमने घरकुल सँक्शन का केले तिथे? जर ते अतिक्रमण म्हटलं जात होतं किंवा अतिक्रमणमध्ये पाडलं जाऊ शकतं असं त्यांना माहिती नव्हतं का? असं त्यांना प्रशासनाला माझा सवाल आहे. आता हे 50 वर्ष जुनी बस्ती आहे, तर किती योग्य आहे बस्तीला? अयोग्य आहे. शेवटी सरकारचं कर्तव्य एक कुटुंब प्रमुखाचं असतं आणि सरकार कुटुंब प्रमुख असल्यासारखं वागत नाही. आता इथलचे जे MLA आहे संजय शिरसाट, ते पालकमंत्री पण आहे शहराचे, त्यांना काय सांगेल? आणि पालकमंत्री आहेत, सामाजिक न्यायमंत्री आहेत राज्याचे. यांनी त्यांचं पालकत्व स्वीकारावं आणि दाखवून द्यावं की आमदार काय असतो, आमदार दमदार आहे हे दाखवून द्यावं त्यांनी. आता तुम्ही मुख्यमंत्रीला काय अपील करेल तुमच्या स्वतः? मुख्यमंत्र्याला अपील तर आपण नाही करू शकत किंवा आपण त्यांना आदेश पण नाही देऊ शकत. आपण साधारण नागरिक आहोत, तर आपण त्यांना विनवणी करू शकतो, त्यांच्यासमोर रडू शकतो. त्यांच्यासमोर आपण रडू शकतो, रडून ओरडून आरडाओरड करून किंवा टाळो करून सांगू शकतो. जशा आता शोभा मावशी रडल्यात, त्यांचं घर चाललंय हे त्यांना ऐकू येईल अशी आशा करतो. मुख्यमंत्र्याचे कान साबित असतील असं मला वाटतं आणि ते ऐकतील. ते स्वतःला भाऊ म्हणून घेत आहेत राज्यातील सर्व बहिणींचे, तर ते भाऊ असल्यासारखं वागतील. आपलं नाव आणि पोस्ट सांगा सर. माझं नाव निलेश अशोक पागोरे. मीही इथलाच रहिवासी आहे आणि माझ्या समोर माझ्या माय मावल्या रडतात, ते मला बिलकुल देखावलं जात नाही. साहजिकच आहे की ही गोष्ट मुख्यमंत्री जे की भाऊ म्हणतात, उपमुख्यमंत्री जे की भाऊ म्हणतात बहिणींचा, त्यांना पण कुठेतरी टोचायला पाहिजे. जर टोचत नसेल तर यांचं इतकं निर्लज्ज काय सांगेल? आज जे अतिक्रमण सुरू आहे किती नुकसान होतंय? लय नुकसान झाली साहेब. पुरी जिंदगीची कबड कष्ट करू 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 आमचे वाले हैराण झालो. या झपाट्याने पैसे काढले, घरकुल केलं, घरकुलात घर होत नाही तरी आम्ही मायपुंजी जमा करून 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 ते घर बांधल्यावर तर आमची वाली हाऊस पण त्या घरात झाली नाही, तर आमचं घर तुटलं साहेब. आम्ही लय परेशान आहे, आम्हाला घर द्यावं सरकारने. आता हे जे एरिया आहे हे संजय शिरसाटचं आहे आणि ते पालकमंत्री पण आहे, तो काय सांगेल तुम्ही त्यांचं? त्यांनी आमची वाली काळजी घ्यावा, ती आमचे मायबाप आहे, आम्हाला त्यांनी घर द्यावा कुठेतरी गरीबाला, आमचं पुरणवसन करावा. का आमची सारी जनता एवढे झाले ते घरादाराचे ते यायला पुऱ्याला घरदार द्यावा, एवढीच मागणी त्यांच्यापाशी. आता तुम्ही काय करणार? आता घरपुरा तुमचा पडला आहे, विचारू नका, त्याला अवघड झाली नाही. पुढे पसरा ठेवा, ते नाही माहिती आहे. पाण्या पावसामध्ये आमची लय दही केलेली आहे, लय दही केलेली लेकरं बाळाची ना आमची. आमच्या 3 ठिकाणी 3 माणसं झाले. आमचा अवस्था पाहून आम्हाला कोणी घर नाही द्यायला. राहायला ठिकाण कुठे आहे का तुमचं? नाही, आम्हाला कुठं नाही ठिकाण, कुठे ठिकाण आम्हाला ठिकाणा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे बऱ्याच दिवसांपूर्वी, वर्षांपूर्वी असं म्हणू आपण, काही वर्षांपूर्वी. तर त्यात 1,500 रुपये प्रति महिना आहे ना, 1,500 प्रति महिना. या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये प्रति महिना देऊन
1500 रुपये, ज्यात की तुटपुंजा किराणा सुद्धा होऊ शकत नाही, असा एका 15 दिवसाचा सुद्धा किराणा होऊ शकणार नाही, असं लाडकी बहिणीला ते एक मानाचा पेन्शन सारखं ते देत आहेत 1,500 रुपये. तर मुख्यमंत्री आणि देशाचे आपल्या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांना माझं एक विचारणं आहे की 1,500 रुपये आपण लाडक्या बहिणीला देऊन आपण त्यांचा लाडके भाऊ बनू पाहत आहे, हे कितपत योग्य आहे? आपल्याला योग्य वाटतंय का? आज लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500 रुपये महिना देत आहे आणि त्यात तुम्ही त्यांना बेघर करून रस्त्यावर सोडताय, रस्त्यावर सोडताय, त्यांना जीव देण्याची बारी येते. आत्ता या मावशी रडत होत्या, तर या लाडक्या भावाला दिसेल का? या लाडक्या बहिणीची माया या लाडक्या भावाला येईल का? आणि एक भाऊबीज किंवा आता येणारी रक्षाबंधन म्हणून या लाडक्या बहिणीला गिफ्ट म्हणून उपमुख्यमंत्री देवा भाऊ जे आता सुस्त बसून आहेत, हे यांना घर देतील का? काकू काय सांगेल? आता हे अतिक्रमण चालू आहे, किती नुकसान होत आहे तुमचं आणि काय सांगेल पडलं? साहेब आमचं घर तोडायला आलो, ज्या माने JCB आलं, बुलडोजर आलं, आम्ही सगळ्यांचे पाय धरले. आमच्या घरात चहा पाणी चालू होती, सुनबाई स्वयंपाक करीत होत्या, आम्ही साहेब लोकांचे पाय धरले, तेव्हा आमचे 2 घरं वाचले. आम्ही त्यांचे नाव पाय सोडीना, साहेब तुमच्या पाय पडतो पण आमचे घरं वाचवा, आम्हाला 15 दिवस सोला द्या, आम्हाला पुढे घरं भेटाना, दारं भेटाना. आमच्या अशा अवस्थेनं आम्हाला कोणी सोसायटीत राहून द्यायना नाही. 10-15 हजार रुपये पिशवी म्हणतात तेव्हा घरात या. आता आमची एवढी ताकदच नाही साहेब, आम्ही धुणं भांडं करतो. येण्यापेक्षा तुम्हाला काय नोटीस वगैरे दिली होती का की आम्ही काहीच नाही साहेब, काहीच नाही. आम्हाला चिठ्ठी नाही, नोटीस नाही, काही नाही. आम्ही सोसायटीत धुणं भांडे करीतो. आमच्या सोनबाईनं आम्हाला सांगितलं का अतिक्रमच्या गाड्या आल्या, उद्या आपल्या घरं हटवायची. दुसरं आम्हाला काही नाही कळलं साहेब. तो महानगरपालिका मनमानी करता असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे त्याच्या मनानं तोड राहिले. तुम्हाला काय ते धडक आम्हाला म्हणतात, आम्हाला वरून आलं असं म्हणतात, वरून आलं, मावशी खाली करा, वरून आलं. मग आता साहेब वरून कुठून आलं काय सांगा? आता वरून कुठून? हा, वरून आलं. आमच्या गाय गरीबाचे आम्ही पाय धरले, तर हे घर आणि हे घर बसलं. सगळ्या लोकांचे पाय धरले साहेब आम्ही. ते बी म्हणते आता आम्हाला तारीख दिली, कोणती तारीख दिली त्या तारखेला राहू राहिलो. आता आम्ही कुठं जावा? आम्हाला कुठं उभा राहायला सहारा नाही ना, कुठं आम्हाला पलाट नाही ना, कुठं घर नाही, राहण्याची काही सोय काहीच नाही साहेब. म्हणून आम्ही पाय पडलो त्याच्यावाल्या. पाण्या पावसाचे दिवस आहेत साहेब, आम्हाला राहून द्या. म्हणून ते म्हणे तुम्हाला कोणती तरी तारीख दिली आम्ही. आता या तारखेला जर आले आणि ते जर आमच्या घराला बोर्डी जर लावलं साहेब, तर आमचं लेकरं बाळ आम्ही रोडवर कसं बसायचं? रोडच बसायचं ना. ते म्हणते ना आम्ही तुम्हाला तारीख दिली, मावशी खाली करा. कोणी नेता आले नाही का? कोणी नाही आलं, कोणी नाही आले. संजय शिरसाट नाही आले ना, शिंदे साहेब नाही आले ना, कोणीच नाही आले. आमची अवस्था पाहायला कोणी आले? हा, आम्हाला म्हणते वरून आलं चल व्हा बाहेर, वरून आलं चल व्हा बाहेर. काय सांगायचं साहेब? आम्हाला 30 रोजी दवाखाना करू राहिलो. आमच्या चॅनल मार्फत काय सांगाल तुम्ही महाराष्ट्र सरकारला? काय सांगायचं? गरीबाची सोय करा, आम्हाला काही घर द्या, आम्हाला कोणी उभं राहून द्यायला नाही. आमच्या लेकरा बाळाची अवस्था पहा तुम्ही, आमची अवस्था करा. हे खाली घर करून घ्या साहेब. आमची अवस्था आमचा एवढा हात जोडून विनंती आहे का आम्हाला कुठंतरी पाय टेकायला जागा द्यावा. म्हणजे साहेब 2-2, 3-3 सुनबाळ आहे, लेकरं आहे, फॅमिली आहे, कुठं जाणार? या अशा आमच्या अवतर पाहून आम्हाला कोणी बी घर देऊ शकत नाही साहेब. आम्हाला वाचमन हाकलून देऊ शकताय. ही जी बस्ती होती अतिक्रमण चालू आहे, किती जुनी आहे, किती वर्ष झाले, आणि तुमचं घर कुठे आहे काय सांगा? 50 वर्ष झाले. इंदिरा गांधीने दिलेलं आहे. यशवंतराव चव्हाण त्यावेळेस उद्घाटन करेल. हा, त्यावेळेस दिलेले, तर ते 50 वर्ष होऊन गेले. त्याला माझे आई वडील राहत होते, त्याच्यानंतर मी राहिले. माझ्या नंतर आता मुलं सुद्धा, मला 3 मुलं, 1 मुलगी आणि 4 सुना आहेत. एवढ्या याच्यामध्ये कसं करायचं? काही मुआवजा वगैरे काही दिली नाही का? नाही, काहीच नाही. ज्यावेळेस रोड व्हायचा होता त्यावेळेस आम्हाला नोटीस दिली आणि आता अर्ध खाली केलं. त्यावेळेस खाली जागा होती, पत्र ठोकलेले, ते तर आम्हाला नोटीस दिलं होतं. काय बोलणं आहे त्यांचं? काय तुम्ही विचारला नाही का त्यांना? ते विचारलं, ते म्हणतं कोर्टाचा आदेश, आम्ही काहीच करू शकत नाही. वरून आलं, आम्ही भाडं सुद्धा कुठं भरू शकत नाही. गरीब परिस्थिती. आणि आता पुढं रूम पाहायला जावं तर 15-20 हजार डिपॉझिट मागते.
कुठून द्यायचे आम्ही एवढे आमच्या हे नाही ना तेवढी. तुम्ही सांगितलं नाही की आम्ही 50 वर्षापासून इथं राहतो, सांगितलं त्यांना पण वरूनच ऑर्डर नाही म्हणते आमच्या कोर्टाची ऑर्डर असंच बोलतोय. हा वरूनच आलं म्हणते वरूनच आहे म्हणते कोर्टाची ऑर्डर. कोणत्या योजनामध्ये हे घर केलं होतं तुम्ही? इंदिरा गांधी काही सांगतो इंदिरा गांधीच आहे. इंदिरा गांधीने दिलेलं घर दिले. घर दिलेले आहेत. 8-8 9 पत्राचे घर होते ते. पण त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या स्वतः पैसा करून बांधलं. माझ्या आता 5 रूम आहे, संडास बाथरूम आहे आणि पुढे जागा आहे. आता माझ्या 3 मुलं आहेत, 2 सुना आहेत, 4 नातवंड आहेत. मी कुठं राहायचं यायला लागेल. काका काय सांगेल आता हे अतिक्रमण चालू आहे, तुमचं पण घर गेलं याच्यामध्ये? अतिक्रमण असं चालू आहे. मला 2 मुलं, 2 सुना, म्हातारा आणि 3 नातवंड अशी एकूण 11 माणसं आहे. 10 बाय 10च्या रूम मध्ये कसं राहायचं, पण ते बी कुठल्या चाललंय. आता तुम्ही कुठे राहणार, काय तुमची व्यवस्था? काही पत्ताच नाही, काहीच व्यवस्था नाही. तर तुम्ही अपंग पण आहे असं आम्हाला माहीत पडलं. काय झालेलं आहे तुम्हाला? ऍक्सिडेंट झालेला होता माझा 84ला. 84ला. एक हात नाही आहे का तुम्हाला? दाखवा आम्हाला. आता काम वगैरे काय करू शकत नाही. आता घर पण गेलं तुमचं. काय सांगेल प्रशासनाला? प्रशासनाला सांगणं आहे का आमची व्यवस्था करा ना, आमची घरं पाडा, पण आम्हाला पुनर्वसन करा ना. आमच्या हरकत नाही ना घरं पाडायला, पण आमचं अगोदर पुनर्वसन करा ना. काय का नाही, आमची व्यवस्था करा ना. चालेल सर.